चला आई तू पण घे जेवायला. मी बसते, नंतर तुम्ही करा सुरू. विक्रम जरा नाही आला ना अजून? अरे त्याचीच वाट पाहतेय, त्यालाही कंपनी होईल ना. करा सुरू. आई अजून रेनकोट घ्यायचा राहिलाय. आहेच का अजून? अरे बाबांनी छत्र्या आणून दिल्यात ना तुम्हाला. पण मला रेनकोट हवाय. जे जे हवं ना ते सगळं आणून दिलंय बाबांनी. आता फक्त अभ्यास करायचा आहे, तेवढा करा म्हणजे मिळवलं. सतत काही ना काही हवं असतं तुम्हाला. अशी काय गाई? आम्ही किती अभ्यास केला ना तरी तुला तो कमीच वाटतो. आणि रेनकोटचा आणि अभ्यासाचा काय संबंध? बापरे, जेव. आई विक्रांत दादा आला. अरे वेळेत आलास. चल हातपाय धुवून घे आणि जेवायला बस. हा आलोच. आई बाबांना सांग ना रेनकोटचं, कारण पाऊस तर ऑलरेडी सुरू झालाय. हो रे बाबा, सांगते. तो काही ना काही हवं असतं. वाह, आज मला बच्चे कंपनीची कंपनी मिळते जेवताना. आम्ही रोजच असतो, तूच नसतोस आमच्या बरोबर. आज आहे ना. हा? आणि हा, तुम्हाला एक गंमत माहितीये? मी आज ईशाला भेटायला गेलो होतो. दादा हे काय? आम्हाला तरी सांगायचं. बघ ना, असंच करतो दादा. आपल्याला घेऊन गेला ईशाशी खेळायला. बघ ना. काय दादा, ह्याला काय अर्थ आहे? अरे तुम्ही माझ्याशी भांडताय काय? अरे हो, नंतर वाद घाला, आधी जेवू दे ना त्याला. आणि हा, मला आणखी एक गंमत माहितीये? मला ईशाने एक डान्स शिकवलाय. कोणत्या गाण्यावर नाचलात? खूपच सुंदर गाणं होतं. कुठलं रे? तर मी तुम्हाला म्हणूनच दाखवतो. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशिया, दबे दबे पाँव से आजा हौले हौले जिंदगी, थोड़ा सा तेरा सा होगा, थोड़ा मेरा भी होगा, अपनाए आशिया.